कोणी केलं आता? हे कोणी केलंय आता? काय? मी काहीच केलं नाही. मी काय म्हणते मागे सरक. ठीक आहे, आता आम्ही एक गेम खेळतोय गाईज आता. सो आम्ही बर्थ डेट ह्या गेमचं नाव आहे बर्थ डेट गेम. सो आमची बर्थ डेट जी आहे तिथे जेव्हा ती बर्थ डेट म्हणायची नाही आहे, आम्हाला क्लॅप करायचं आहे. सो ओके. काय झालं? नाही क्लॅप. मग तो 2 वेगळे गेम्स सांगते तू. जो मी आत्ता सांगितला होता फर्स्ट गेम असा आहे, बर्थ डेटवाला वेगळा आहे आणि क्लॅपवाला वेगळा आहे. 2 गेम्स आहे. बर्थ डेटवाल्यामध्ये आता सपोज आमची जी पण बर्थ डेट आहे तिघांची पण, तर ती आली जर आमच्यावर बोलताना नंबर्स, तर मग तो पर्सन आउट असं. पण त्याचा क्लॅप नाही करायचं. आणि क्लॅपवाला असा आहे, कोणता पण एक नंबर धरायचा. आता सपोज 2 धरला तर मग 2 नाही म्हणायचं, क्लॅप करायचं त्याच्याऐवजी. कळेल तुम्हाला. आणि तुम्ही जिंकता हे असं बोलून. तो ग लाव तू माईक. काय करते? ठीक आहे, तुम्ही माईक लावला. जोरात म्हणा. 1 2 3 4 5 6 आउट झाली. क्लॅप नाही करणार बाई. आउट. मी आउट झाले गाईस. तिची बर्थडे 6 आहे. शी 1 2 3 4 वाचली. 7 सायराज सायराज आउट झाला गाईस, कारण की त्याची बर्थडे 7 आहे आणि तो आउट झाला. मी थोडंसं लॉजिक लावलेलं. जर मी 1 पासून बोलले तर माझ्यावर 3 आला असता. कारण की 8 नंबर्स आहेत ना माझ्यावर. जर मी 1 पासून घेतलं तर त्याच्यावर त्याची पण बर्थडे ऑर्ड आहे, माझी पण आहे. आपल्या दोघींमध्ये झालं असतं तर वेगळा विषय होता. चल नेक्स्ट गेम खेळू. आता 2 वाला. आता 2 वाला गेम खेळतो आम्ही गाईस. 2 समजा 2 वाला तर क्लॅप करणार. नको, इवन नंबर्स घेऊया. इवन नंबर्स 2 चे. ओके लेट्स गो गाईस. 1 3 4 आउट ना. 4 नाही नाही, फक्त 2 आला. ज्याच्यात 12 ओके म्हणजे 12 आला तर 5 6 7 क्लॅप नाही यार. ठीक आहे, फर्स्ट वन. 1 3 4 5 6 7 8 9 10 11 क्लॅप करायचं होतं. 12 असेल ना तर मी म्हणते ना 1 आणि मग मी 13 बोलेल असं. ओके कळलं. परत एकदा. त्यामुळे परत घेतोय आम्ही. 1 2 3 तू बोला. 1 2 ठीक आहे. 1 3 4 5 6 7 8 9 10 11 1 म्हणायचं असं. 13 14 15 16 17 18 19 0 1 ठीक आहे. तिकडे बस आमच्या दोघांना. थांब ना माईक तर लावू दे. 1 2 3 बोल. 1 क्लॅप केले 3 4 5 6 7 8 9 10 11 1 13 14 15 16 17 18 19 0 1 3 4 5 6 7 8 9 30 31 3 33 34 35 36 37 38 39 40 41 4 43 44 45 46 47 48 49 50. ठीक आहे, कारण की माझ्यावरच इव्हन येत आहेत ना. पण मग याचा हा मध्ये आउट का धरला असता आपण, कारण की हा एकदम हळू बोललाय पॉज घेऊन. त्याच्यात पॉज नसतो गाईस कधी. एक फोटो खूप भारी आहे. कोणता गाईस? मला आता असं वाटतं इथे आम्ही बसलो ना इतका मस्त फोटो येईल ना, कारण की वातावरण पण मस्त आहे. इफेक्ट पण मी तो घेतला आणि तसं मस्त वाटतं. याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचा पण. काय नाही माईक बंद आहे. अडकलं नाहीये पण व्हिडिओ देते अरे पण हा किती भारी वाटतोय, चांगला वाटतोय भाई. सुन ना उसका लॉजिक, उसका और माइनस होने वाला अभी. म्हणे स्विमिंगच्या वेळेस जेव्हा उघडा असतं सगळं तेव्हाच वाटतो. तेव्हा चालतं. क्या बोल रहा है भाई? हा व्हिडिओ
केला ना गाईस की असं लगेच एकदम सज्जन बनतोय. नाही सज्जन जसं आहे तसं दाखवायचं. म्हणून मी आता पटकन पळून व्हिडिओ घेतला. तो थोडी टाकणार आहे असं केलेलं. तू काय बोललाय ते मला वैभवी बोलली. काय बोललं? काय म्हणले? काय करायचं? काय? तुझाच वेळ आहे. तो आणि मी तिथे झोपणार आहे. तिथे घाण करू नका, समजलं? अबे साले गाईस मुद्दाम करतोय हा. आणि फुग साईराज आपला फुग्या बिस्किट भरतोय. आणि आपण प्राईम करूया. आपण प्राईम करूया. असं करायचं आपण बघूया. इथेच बसलाय. व्हिडिओमध्ये डिलीट करते मागा एकदम चटकारीदार आणि हिने ही चार्जर व्हेरी गुड. शोध ना तुझ्या बॅगेत, शोध ना. आणि काय बॉडी वॉश. हे बघा गाईज, मी घेतलंय. मी कधीच माझ्या कोणत्याच गोष्टी मिस नाही करत, बिकॉज मला ह्या गरजेच्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतलाय. माझा ट्रायपॉड, माझा हँड ट्रायपॉड, एक मोठा ट्रायपॉड आहे आमच्याकडे, तो पण घेतलाय. माईक घेतलाय, मोबाईल घेतलाय, चार्जर मी सेट आहे कंटेंटसाठी, फक्त तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनेलला गाईज. मी विचित्र दिसते का सांगा. आणि इकडे यांचं वेगळं चालू. ही इकडे ओय फोन ठेव. ओय सो गाईज प्लीज ते करा, नक्की करा. अच्छा गरजेचं आहे. ठीक है, चला समझ गया. मी करून दाखवतो. एक सेकंड, मी करून दाखवतो. मला येतं. नको ठीक आहे सर. तू इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. पाय घे पूर्ण. आता लगेच तोताला चिटकवला. सो गाईज आता आम्ही नूडल्स इथं भरतोय आणि फ्रेंच फ्राईज मागवलेत रूम मध्ये. बोलली तुला असं खाताना आपलं साईर आणि आता किती रे वाईट आहे हे. आणखी दादा शी बापरे. हा हे बघा, हे गाईस हे कौतुक करण्यासाठी आम्हाला म्हणता व्हिडिओ घे आणि आता म्हणतोय कशाला इतकशा. किती खोटं बोलतोय, खोटाड्या. एक मिनिट, हे घे. हे कोण बोललेला? नाही बोललो कोणी. उलट हे दोघं बोलत होते की नको घेऊच नसेल. गाईज ह्यानी हा इतका एवढा चांगला ट्रायपॉड आणलाय ह्यानी, चांगल्या क्वालिटीचा आहे. मी काहीच म्हणत नाही. बघा कुठे गेलं त्याचं. ठीक आहे आता इकडून दाखवते. डिजिटेकचा इतका चांगला आहे, प्लॅटिनमचा, मस्त क्वालिटीचा आहे, सगळं भारी आहे. पण हुशारनी वरचा आणलाच नाहीये. लाईट आता जायची गरज नव्हती, पण ठीक आहे ती गेली. आणि त्याच्या हातात जे हा तोंड दिसलंय त्याचं त्यांनी, हे बघा ह्यानी मूर्खानी आणलंच नाहीये. आणि मग लावणार कसं होतो. आणि आम्ही आता उनो खेळत होतो गाईज, तर कसं खेळणार आहे आता आम्ही. शी आणि काय सॉरी म्हण अबे साले काय. आणि हा म्हणतो पण मूर्खडो. आपल्याकडे हे बघते काय स्किप करतोय हा मूर्खासारखा. मला व्हिडिओ घेतला म्हणून, व्हिडिओ घेतला म्हणून रिवर्स.
आता खूप घाण झाले. आम्ही दोघांनी टाकलं येण्यासारखं आहे आणि एकच पत्ता होता आमच्याकडे आणि आम्ही उनो म्हटलंच नाहीये मी आणि अनिकेतला. सो आम्हाला 10 पत्ते मला आणि अनिकेतला 10 पत्ते आणि वैभवीला मिळतात 6 पत्ते. काय मला 0 पत्ते कारण तुम्ही ऑलरेडी टाकले. 10 पत्ते आले गाईज. रिवर्स काय येतो 9 आहे. ठीक आहे खेळते हे तुम्हाला टाकू ना मी. हां ना तिने पत्ते सुचवले. ठीक आहे आता तो नाही हिच्याकडे होता. स्किप नाव यार नेट टाका. कलर चेंजेस टू येलो केलाय. रिवर्स तू ते कलर चेंजेस टू येलो का पण कलर चेंजेस टू येलो कट. ओके दोन आहे. 4 पत्ते 4 पत्ते. आणि सिच्युएशन आहे. असेल यावेळेस असेल तुझ्याकडे. अरे अजून 2 पत्ते कट. तिच्याकडे 2 होते यार. 2 उचला 2. हो तिचे पत्ते दाखव. 1 सेकंड पत्ते दाखव. ओ हिचे पत्ते. अच्छा हिचे पत्ते दाखव ना. समझ गया. अरे नाही बघा तुझे दाखव. ओके जाडे खेळ. अबे साले दाखवू नको तर. हे आणि के दादा अगं तो सोड ना मोठा. बदला यार हे. गाईज आता परत वैभवीला ड्रॉ 4 3 वेळेस आलेत आता आणि वैभवीला म्हणजे 1 सेकंड मी सांगतो सर. पहिले याच्याकडे एकच पान राहिलेला. हाऊनो बोलला म्हणून ह्याला बघून मी लगेच ड्रॉ 4 टाकला आणि लगेच सेनी शानेने ड्रॉ 4 टाकला आणि सायराजकडे तर होताच. मी पण टाकलेला भेटले आता 12. वैभवी परत गॉड स्कॅम झालाय आणि तो व्लॉग पण मी इथे पिन करते. तेव्हा पण असंच झालं. का वैभवी काय होतं तुझ्या सोबत असं. कलर चेंजेस टू बाबा मोठा गेम हो गया. बाबा रे काय म्हणती. रडेल म्हणते आता. बाबा रे बाबा मोठा गेम झालाय आता तुझं सगळं टाकणार. मी उनो म्हटलेच नाही सो मला 10 पत्ते मिळतात. ठीक आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत जेवायला आणि आता वाजले 10. पावणे 10 वाजलेत. आम्ही मस्त आवरून निघालोय आता जेवायला. आत्ताशी 10 वाजलेत. हे मुलं अजून आली नाहीयेत आणि मला अनिकेत दादा म्हटलं आता की तू मोठी आहेस, तू पहिले जाऊन थांब खाली, तुला कळायला पाहिजे, तू पटकन जायला पाहिजे. आणि 10 वाजलेत आणि अजून आम्ही जेवलो नाहीये आणि इथे 10:30 वाजता बंद होतं. कसे काय जेवणार आहे आम्ही. कसं काय होणार आहे या सगळ्या गोष्टी माहीत नाही. जाऊ द्या. हे बघा मला तुम्ही आता येतील हे इकडून. टाइमपास नुसता टाइमपास. पण मी तर भारी दिसते. आला साईराज. बोलाय ना. आता आम्ही आता खाली आलो आहे स्विमिंग पूलमध्ये आणि काल रात्री माझा आवाज असं काहीतरी बसून आत्ताच आम्ही उठलो आहे. आणि काल रात्री आम्ही जेवण ते केलं. त्यानंतर मग काही गेम्स खेळले. तिकडे काही गेम्स होते कॅरम ते वैभवी साईराज आणि केला आणि आम्ही सगळ्यांनी. मग त्यानंतर आम्ही झोपलो कारण की रूममध्ये येऊन आम्ही फ्रेश झालो झोपून घेतलं बिकॉज खूप दमलो होतो त्यामुळे. आणि आता हे लोक आणि केला वैभवी आणि साईराज स्विमिंग करणार आहे. मी नाही करणार आहे बिकॉज सो आता हे स्विमिंग करणार आहे आणि मी नाही करणार आहे. मला जसं मला बाहेर ना कधीतरी स्विमिंग करायला आवडते पण आता मला बिलकुल इच्छा नाही होते. बिकॉज काल रात्री ना मी या स्विमिंग पूलमध्ये एक फ्रॉक बघितला तर माझी इच्छा नाही आहे की मी स्विमिंग करू असं. हे दोघांचं काहीतरी चालू आहे आणि केला अजून वॉशरूममध्येच आहे. तो अजून आला नाही आणि त्यांचं काय चालू आहे काय माहिती. उतरताय का नाही करतायत काहीच ते कसं आहे पाणी. आणि नाही इकडे छोटीशी मांजर आहे बघा. हे बघा इतकी गोड झोपली आहे ती. इतकी गोड झोपली आहे ती गट्टी. खूपच गोड झोपली ती. एकदम असं क्यूट वाटते ती.
काय म्हणती? चला उतरा. तुम्ही शावर नाही घेतलं का? असेच उतरतात. नाही उतरा. हां ठीक आहे, मी तिथे बसते तिथेच. आणि काल इकडे बघा, ह्या सेशनमध्येच मी एक फ्रॉक बघितलेला काल, पण माझी इच्छा नाही तिकडे उतरायची त्या पाण्यात. ते हे 5 फीट आहे आणि वैभवीची तेवढीच हाईट आहे आणि ती आहे आणि साईराज बघा. हा रा आईच्या गावातच साई वैभव डायरेक्ट मध्ये जाते आणि साईराज अजून उभा आहे, तरी पण त्याच्या गळ्यापर्यंत येतं पाणी. दोघं कोणता मासा आहे तो असा एवढासा असतो बघ, आणि मग असा फुगतो, तशी फुगी तू. हो काय माहिती. येस बसलेला तू पसायदान मध्ये. आपला एक्सपेरिमेंट पूर्ण गोल होऊ शकतो हा मुलगा. बघू एकदा परत दाखव. 1 2 थोडंसं श्वास घ्यायला लागतं घंटेमध्ये. कम ऑन. 1 2 व्हेरी गुड. 360 डिग्री फिरवू शकतो साईराज. तो मूर्ख मला वाटलं करतोय मेंटल. हे बघा ही फुगी. आणि त्या दादाच्या चिल्ड्रन सेक्शन मध्ये काय करतोय? इकडे दाखव ना, तुझी आई दाखव ना. आणि म्हणे हा 5'10" आहे. मी म्हटलं हेच 5.5 आहे. बघू ना फिट, बघूया किती त्याची ॲक्च्युअल हाईट इथे समजेल. उभा राहून दाखव. भाई की हाईट नाही पोचने वाली. मुद्दाम करतोय उगाच. हा त्याच्या नेक्स्ट हा गळ्यापर्यंत येत आहे. हा दाखव. डोकं वरती झालं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. बघू किती सेकंड तुम्ही जरा तिकडे पोहोचला आणि मी त्याची शूटिंगच नव्हते घेत. अरे बाहेर काय येतोय साईराज? बाहेर काय येतोय? अरे बाहेर असं नाही यायचं, एडा इथून यायचंय. काय करतोय तू? काय करतोय? व्हाट? काय करतोय हा? काय पागल आहे का? एक माशी, मोठा फुगा मासा आणि हा एक लाल मासा. तसं झालंय तुमचं. तो एक रडका येतोय. हे बघा, हे असे फ्लोट करतात. मला वैभवीने शिकवलं असं फ्लोट करायला. इकडे या ना. हे बघा, हे असे दोघं कशात. मला आम्ही काही आतमधले शॉर्ट्स दाखवतोय आणि केरळचा आयफोन आहे ना, सो मी त्याला म्हणले जरा दाखव शादले शॉर्ट्स घेऊन, तर तो तुम्हाला दाखवेल. ह्याच्यानंतर तुम्ही ते शॉर्ट्स बघा. आनंद आले. आता बघा कसं उतरतो. शी कुठे आहे ना, म्हणूनच मला नाही उतरायचंय. इथे मी काल रात्री इथे या सेशनमध्ये बघितलं होतं. आणि बघा शायनिंग मारायला एवढा तिकडेपर्यंत गेला. मी आता व्हिडिओ घेते ना काही, तर त्यासाठी तो लगेच तिकडे गेलाय शायनिंग मारायला की बाबा मला नव्हतं. आणि बघा आम्ही इकडे येऊन दाखवायचं आधी 5 सेकंड्समध्ये. चल 10 सेकंड. चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 13, 14, 15, 16, 17 सेकंड. त्याच्यात पण मी हसले म्हणून 1 सेकंड गेलाय. 20 सेकंड जमला हा लगेच. पुऱ्या त्याचं वय झालं आता. दे मला एवढं आता प्रोफेशनल. हां ठीक आहे. कम ऑन. 3, 1, 2. थांब 1 मिनिट. आणि करायची तिकडून घेतलेली आपण. काहीतरी हां पोट दाखवून आणि लागलंय त्याला काहीतरी आता. सो हे आता स्विमिंगच करतायत सगळे आणि मी आता आली आहे वरती. मी पटकन आंघोळ करून घेते ते यायच्या आधी. निवांत आंघोळ करते. काहीच माझं आवडून झालं आहे आणि आंघोळीला गेली आता. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करते आहे बिकॉज ह्याचा पार्ट 2 पण मी हा ब्लॉग पूर्ण आता कंटिन्यू नाही करणार बिकॉज खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल आणि तुम्ही पण बोर होऊन जाताल. सो ह्याच्यासाठी मी पार्ट 2 बनवणार आहे आणि सो स्टे ट्यून. आणि इथूनच एक आम्ही कुठे आता परत चाललो आहे हे बघण्यासाठी स्टे ट्यून. टिल देन गाइज, follow your dreams, be strong, do smile and feel the vibe.